उष्णतेच्या लाटेतच महाराष्ट्राला बसणार वादळी पावसाचा तडाखा. पुढील 72 तास अत्यंत धोक्याचे. हवामान विभागाने दिला संपूर्ण महाराष्ट्राला धोक्याचा इशारा. एक असं भयानक संकट कोसळणार की गेल्या 25 वर्षात जगदीच कोसळलं नव्हतं. या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण की महाराष्ट्रात उष्णतेच्या झळा आता प्रत्येकाला बसत आहेत. पण या भर उन्हात पाऊस पडणार आहे. प्रत्येकाला वाटतंय की असं शक्यच नाही, पण बंगालच्या उपसागरामध्ये अचानक एकाएकी एक विचित्र प्रणाली आता सक्रिय झाली, ज्यामुळे इतका मोठा दाब आता महाराष्ट्राच्या दिशेला सरकलाय, ज्यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार आहे. ही माहिती काल रात्रीच वेधशाळेकडून देण्यात आली होती. आज सकाळी टीव्हीवर ही बातमी दिली जात आहे, त्यामुळे या बातमीकडे दुर्लक्ष करू नका. एक प्रचंड मोठा महाकाय कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकलाय, ज्यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये मोठा हाहाकार उडणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या धोकादायक जिल्ह्यांची यादी बैठकीत जाहीर केली. त्यामुळे ही बातमी अतिशय गांभीर्याने घ्या. गेल्या 4-5 दिवसापासून महाराष्ट्रात प्रचंड उष्णता सुरू आहे. उष्णता घाताने दुर्दैवी घटना घडल्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. काही राज्यामध्ये तर उष्णतेच्या लाटेतच पाऊस पडल्याने लोकांना दिलासा मिळाल्याची बातमी आली होती. काल रात्री दिल्लीमध्ये भयानक पाऊस झाला, त्यामुळे तिथल्या लोकांना दिलासा मिळालाय. आता तोच पाऊस महाराष्ट्रात 4 पट वेगाने धडकतोय. हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने हा सरकत होता, पण काल रात्रीच हा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात धडकलाय. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच हाय अलर्ट लागू केलाय. हा रेड अलर्ट साधा समजू नका, कारण की परिस्थिती विचित्र आहे. कारण की दिवसभर आता उष्णतेची तीव्रता दुपटीने वाढणार आणि रात्री इतका पाऊस भयंकर झोडपणार की घराबाहेर पडायला मुश्किल होणार. मागील 24 तासात समुद्रामध्ये अशा हालचाली झाल्या, ज्यामुळे नुसता एल निनो नाही तर मेगा एल निनो सक्रिय होणार आहे. गेल्या 25 वर्षात हे पहिल्यांदा घडतंय. त्यामुळे ही बातमी हलक्यात घ्याल तर मोठं नुकसान होईल. त्यामुळे सरकारनं ताबडतोब बैठक घेऊन 16 जिल्ह्यांची एक धोक्याची यादी जाहीर केली, ज्यामुळे आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यात हाहाकार उडणार. उद्या 10 जिल्हे आणि परवा 10 जिल्हे. 72 तासामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हा कमी दाबाचा पट्टा मोठं नुकसान करणार. त्यामुळे सरकारनं 5 सूचना जारी केल्या आहेत, कारण की या काळात उष्णतेची तीव्रता 2 पटीनं वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दिवसभर काय काळजी घ्यायची आणि रात्री जेव्हा पाऊस सुरू होणार तेव्हा काय होणार, भयानक वादळ गारपीट कुठे कुठे येणार, याचं एक सविस्तर वेळापत्रक आज पहिल्यांदा जाहीर झाले. ही परिस्थिती 25 वर्षात पहिल्यांदा आल्यामुळे सरकारनं देखील ही गोष्ट गांभीर्याने घेतली. त्यामुळे सगळ्या लोकांना माहिती देण्यात आली आहे. लोकांना भरोसा बसत नाही, लोकांना ही माहिती खरी वाटत नाहीये, म्हणून सरकारने एक सॅटेलाइट फोटो पाठवलाय. हा सॅटेलाइटचा फोटो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. सॅटेलाइटद्वारे अवकाशातून संपूर्ण महाराष्ट्राचा फोटो तब्बल 100 किलोमीटर उंचीवरून घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रावरचा कमी दाबाचा पट्टा हा 1000 किलोमीटर लांबीचा दिसलाय आणि त्यामुळे महाराष्ट्रात आता थोड्याच वेळात कहर सुरू होणार आहे. 2 दिवसापासून तुम्हाला जाणवत असेल की उष्णता वाढली, आणि ही उष्णता वाढण्याचं कारण हा तोच कमी दाबाचा पट्टा आहे. आणि तो आता आज या 16 जिल्ह्यात, उद्या 10 आणि परवा शेवटच्या 10 जिल्ह्यामध्ये कोसळणार आहेत. मग पहिल्या टप्प्यातले 16 जिल्हे कोणते, दुसऱ्या टप्प्यातले उद्याचे 10 जिल्हे कोणते, आणि तिसऱ्या टप्प्यात शेवटी कोणत्या 10 जिल्ह्यांना धोका आहे, काय काळजी घ्यायची आहे, उष्णता कोणत्या जिल्ह्यात वाढणार, कोणत्या जिल्ह्यात गारपीट तर कुठे वादळी पाऊस होणार, काय नवीन तारखा जाहीर झाल्या, सगळी माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहोत. पहा, संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुहेरी संकट आले. पुढील 72 तास अत्यंत धोक्याचे, कारण सकाळी उन्हाची तीव्रता दुपटीनं वाढणार आणि रात्री होणार गारांचा पाऊस, सोबत येणार सोसाट्याचा वारा. तिहेरी संकट महाराष्ट्रातील या 10 कोटी लोकांना एक धोक्याची सूचना देण्यात आली. सध्या एक बातमी व्हायरल होत आहे की महाराष्ट्रात उष्माघात वाढलाय, उष्णता वाढली, पण त्यातच मागून एक धोक्याचा इशारा आलाय. काही दिवसांपूर्वी उष्णतेचं कारण आलं होतं हीट डोम. हा हीट डोम कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालाय आणि हा कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्राच्या दिशेला सरकलाय. साधारणपणे आज दुपारनंतर सायंकाळी 6च्या आसपास या 16 जिल्ह्यांमध्ये हळूहळू सोसाट्याचा वारा येणार. हळूहळू थोडा पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर गारांचा असा तांडव सुरू होईल आणि त्यानंतर चक्रीवादळासारखं 50 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहणार आहेत. या 16 धोकादायक जिल्ह्यांची यादी आत्ताच जाहीर झाली. मग ते 16 जिल्हे कोणते जिथे आज धोक्याचा इशारा आहे, उद्याचे 10 आणि परवाचे 10 जिल्हे, कुठे तापमानात वाढ होणार, कुठे कशी गारपीट होणार, सगळी सविस्तर माहिती पुढील 20 सेकंदात आपण जाणून घेतोय. पहा, आज थोड्याच वेळात महाराष्ट्रावर 2 संकट धडकणार आहेत. एक ही गारपीट किंवा हवामानाची बातमी नाहीये, तर निसर्गाचा हा थेट इशारा आहे. या इशाऱ्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं
तर तुम्हाला मोठा धोका. 5 मिनिटापूर्वी सॅटेलाइट इमेजवर जे दिसलंय ते पाहून हवामान तज्ज्ञ सुद्धा घाबरून गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रावर एक आकारा विकारा काळा ढग पसरलाय, ज्याची लांबी तब्बल 1000 किलोमीटर असल्याचं सांगितलं जात आहे. आता हा ढग पुढच्या काही तासात अनर्थ करणार आहे. हे ऐकल्यावर तुम्ही व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, कारण की हा ढग पाऊस नाही तर सगळा गारा, वादळ आणि विजांचा तडाखा देणार आहे, पण यासोबत उष्णतेची लाट देखील आणणार आहे. सगळे एकाच वेळी होणार. तुम्हाला वाटत असेल की बाहेर तर ऊन आहे, आकाश निरभ्र आहे, मग धोका नक्की कुठं आहे? तर विसरू नका, हीच ती वादळ आधीची भयानक शांतता. जेव्हा हा ढग येतो आणि फुटतो तेव्हा सगळं वेगात बदलतं. काही दिवसापूर्वी, काही वर्षांपूर्वी विदर्भात असाच प्रकार घडला होता. रात्री सगळं शांत होतं, उन्हाचा तडाखा दिवसभर बसला होता, थोडी गार वाऱ्याची झुळूक येत होती, लोक गार झोपले होते. पण अचानक मध्यरात्री एक जोराचं वादळ आलं, घराची पत्रे उडाली, झाडं उन्मळून पडली आणि पत्रे नसलेल्या घरात गारांचे गोळे बरसले. बर्फानं माकल्यासारखं गाव दिसलं, शेतकऱ्यांचं वाटोळं झालं, जनावरं दगावली. आजही तो लोक तिथे ते दिवस विसरलेले नाहीये. त्यामुळे हवामान तज्ज्ञ आज ओरडून सांगतायत पुन्हा तसा प्रकार तयार होतोय, कारण की हे वर्ष मेगा एल निनोच आहे. त्यामुळे काय होईल कुणाला सांगता येत नाही. लाही लाही करणारी उष्णता याचंच कारण मेगा अल निनो आहे, आणि आता तोच अल निनो दुपटीनं सक्रिय होतोय आणि या 16 जिल्ह्यांवर मोठा धोक्याचा इशारा येतोय. पुण्यातील हवामान तज्ज्ञांनी देखील सांगितलंय की आता जी समुद्रात यंत्रणा तयार झाली ती साधी नाहीये. त्यामुळे पुढील काही तासात ती वेगानं सक्रिय होऊ शकते. म्हणजेच काळ आता अगदी तुमच्या जवळ आलाय. मग आता प्रश्न पडलाय की हा पहिला तडाखा कोणत्या जिल्ह्यांना बसणार, कोणत्या भागात सगळ्यात जास्त नुकसान होणार, पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी किती धोक्याचे असणार, हे सगळं आपण आता या भागात पाहतोय. त्यामुळे बारीक लक्ष द्या, कारण की पुढची यादी तुमच्यासाठी महत्त्वाची. आता सगळ्यात धोकादायक आणि महत्त्वाचा टप्पा या जिल्ह्यामध्ये दणका बसणार, जिथे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. पहिला विभाग आहे विदर्भ. आता विदर्भामध्ये उष्णतेची लाट प्रचंड सुरू आहे आणि याच उष्णतेच्या लाटेमुळे एक विचित्र प्रकारचा कमी दाब सक्रिय होतो, ढग जमा होतात आणि जोराचा पाऊस येत असतो. म्हणजे विदर्भातले सगळे जिल्हे आहे तर इथे जवळपास पुढील 72 तास अत्यंत धोक्याचा इशारा. त्यानंतर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यामध्ये संपूर्ण पट्ट्यात काही तास अत्यंत गंभीर. अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार आहे. विजेचा कडकडाट इतका भयानक असेल की लोकांना घरावर पडणंही जीवावर बेतेल. काही ठिकाणी गारपीट इतकी जोरात होऊ शकते की काही मिनिटात पिकं भुईसपाट होतील. शेतकऱ्यांसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा. हे इथंच संपत नाही, तर विदर्भातले सगळे जिल्हे, त्यानंतर कोकणातील जिल्हे, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले अहिल्यानगर असेल, सोलापूर, आसपासचे जिल्हे, याच्यामध्ये देखील धोक्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पहा, आतापर्यंत आपण ही जी माहिती ऐकलेली आहे ही हवामान विभागाने दिलेली केवळ एक शक्यता आहे. पहा, तुम्हाला एक सगळी माहिती जर सांगायचं झालं तर ही शक्यता आहे. हे हवामान कधी बदलू शकतं याची कुणी गॅरंटी घेऊ शकत नाही, पण विशेषतः आपण आता काळजी घ्यायची आहे. उन्हात बाहेर जाताना आपण आपली सुरक्षितता जपायची आहे. साधारणपणे सकाळी 10 ते 5 कुठलंच बाहेर जाऊ नका असे आदेश देण्यात आले आहे. रात्री सावध राहण्याचा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहता, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लिहा. सध्या तिथे ऊन आहे, ढगाळ वातावरण आहे की पाऊस सुरू आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे आजूबाजूच्या गावातल्या लोकांना परिस्थितीचा अंदाज येईल आणि ते सावध राहू शकतील. तुमची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य, त्यामुळे ती इतरांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर, मित्रमैत्रिणी ग्रुपवर नक्की शेअर करा. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि हो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.